गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ शिवानी. तर आजचा व्हिडिओ मी टाकू की नको हाच मला मोठा प्रश्न आहे. कारण यात दिखावा असं काहीच नाही आहे. मला अजिबात कोणाला काही असं दाखवायचं नाही आहे. पण आज माझ्या पप्पांचा बर्थडे आहे आणि त्यासाठी मी विचार केला, आज पप्पा असते तर मी काहीतरी त्यांना गिफ्ट घेतलं असतं, जसं लहानपणी आम्ही घ्यायचो. आणि आज जेव्हा आम्ही दोघी बहिणी कमावतो आणि पप्पा नाही आहेत आमचा त्यांना गिफ्ट द्यायला, तर मी विचार केला त्या पैशाने मी थोडीशी चॅरिटी करते. तर मी खूप सर्च करत होते, ChatGPTवर किंवा गुगलवर खूप सर्च केलं काय करू शकते मी या बजेटमध्ये. तर मला काहीच मिळत नव्हतं. शेवटी मी काल एका स्कूलमध्ये जाऊन आली. त्यांना विचारलं मुलांना मी काही देऊ शकते का. तर ते म्हटले खायच्या वस्तूच शक्यतो टाळा, बाकी तुम्ही वस्तू असं काही देऊ शकता. तर मी विचार केला एक छोटीशी पेन आपण देऊ शकतो. तर मी आज गेले होती त्या स्कूलमध्ये त्या मुलांना पेन वाटप करायला. काही जण खाऊ वाटतात, पण तिथं एक चांगला उद्देश म्हणजे आपल्या सर्व मुलांना फुलना फुलाची पाकळी म्हणून एक छोटंसं शैक्षणिक साहित्य दिलं पाहिजे. तर तिने सर्व मुलांसाठी एक छानसा पेन, आपला पट 180 आहे, तिने 180 पेन आणले. जवळजवळ 1800 रुपयाची वस्तू आहे ती. तर त्या ठिकाणी त्या ताईचं नाव आहे शिवानी राहुल कामनवार. तर प्रथमतः इथं स्काउट गाडीमध्ये क्लॅप. ताई करतो की तिने 2 शब्द बोला. गुड मॉर्निंग. मी असं काही खूप मोठं काही काम करत नाही आहे. म्हणजे तुम्ही सगळे लहान आहे आता, तर मी तुमच्या वयात एक आठवण सांगते माझी. आम्ही लहान होतो ना, आम्ही दोघीच बहिणी आहोत. तर आम्ही पप्पांसाठी थोडे थोडे पैसे जमा करून त्यांच्या बर्थडेला काहीतरी गिफ्ट घ्यायचो. काहीतरी छोटीशी वस्तू. खाऊसाठी पैसे असतात, 2-2 रुपये जमा करायचे. महिन्याभरात काही 25-30 रुपये जमा झाले तर एखादी पेन घ्यायची, किंवा दोघींनी मिळून 150-200 रुपये जमा झाले एखादा कॅल्क्युलेटर घ्यायचा. छोटे छोटे गिफ्ट आम्ही द्यायचो. तर ती आठवण म्हणजे ती गिफ्ट आम्ही अजूनही सांभाळून ठेवले आहे. माझे वडील आत्ता नाही आहे, आम्ही लहान होतो तेव्हाच ते गेले. तर मला आता असं वाटलं की आता मी जेव्हा जॉब करते, मी पप्पांना मोठं गिफ्ट देऊ शकली असती, पण आता ते आमच्यासोबत नाही आहेत. म्हणून त्यांना जो गिफ्ट मी दिला असता त्याच पैशाने तुमच्यासाठी काहीतरी आणावं असं विचार करून मी आज तुमच्यासाठी ते छोटी पेन आणली आहे. खूप मोठं असं काही नाही आहे, पण माझ्याकडून दिलेलं गिफ्ट गोड मानून घ्या. आणि तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही आत्ता काही नाही करू शकले ना, तरी आई वडिलांसोबत वेळ घालवा. तर मी लवकर इमोशनल होते. पण काय आहे ना, जेव्हा ते नसतात ना तेव्हा खूप कठीण असतं. तेव्हा असं वाटतं ते आज असते तर मी खूप काही करू शकले असते. तुमच्याजवळ आई वडील आहेत तुमच्यासोबत, तेव्हा त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवा. आपण दुसऱ्या जिल्ह्यात आहोत, या शाळेतल्या मुलांचं आपल्याला काय घेणं असं असतं. पण या ठिकाणी आपण काम करतो, या ठिकाणच्या शाळेतील आपल्या शाळेतील गरजू मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ताई, निश्चितपणे आमच्या सर्व शाळेच्या सगळ्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकाच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. निश्चितपणे तुमचे काही कल्पना असतील जरी कधी आल्या तरी आम्ही त्या स्वीकारू, आणि आमच्या मुलांना एक छोटीशी भेट दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप छान एक्सपिरियन्स होता. तसं मी तिथल्या सरांना सांगितलं होतं की मला याची गरज नाही आहे, तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं तरी चालेल. पण ते म्हटले तुम्ही या मुलांशी थोडं बोला, म्हणजे त्यांना
मोटिवेशन मिळेल. तर मी गेली होती. मी खूप छोटीशी वस्तू त्यांना दिली आहे. यात काही मोठेपणा नाही आहे. छान वाटलं मला त्या मुलांसोबत वेळ घालवून. मी थोडी इमोशनल झाली होती आणि नाही बोलता आलं जास्त. माझ्या मनात खूप होतं, मला बोलायचं होतं पण नाही बोलता आलं. तर प्लीज मला चुकीचं काही समजू नका. मी एका चांगल्या उद्देशाने, माझ्याकडे ही आठवण राहावी म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.